हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरनं जीवन संपवलं. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप. साताऱ्यामध्ये खळबळ. फलटणमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली माहिती. सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली माहिती. फलटण प्रकरणात मोठी कारवाई. पीएसआय गोपाळ बदने निलंबित. महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू. पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी सुटेना. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास. मनसे शहराध्यक्षांनी बॅरिकेड्स फेकत अँब्युलन्ससाठी रस्ता केला मोकळा. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची देयक अदा करताना प्रशासनाची होणार कसरत. पाणीपुरवठा विभागानं मागणी केलेल्या 110 कोटींपैकी मिळाले फक्त 26 कोटीच. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302चा गुन्हा दाखल करावा. बंजारी समाज आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. अमरावतीच्या 16 वर्षीय सुजल कोवळेचा सायकलिंग गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड. राज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीकडनं 3 लाखापर्यंत कर्ज. धवल क्रांती योजना सुरू. एका म्हशीसाठी 1.5 लाख, 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. पुरंदरमधील गळूमध्ये भक्ती शक्तीचा संगम. प्रसिद्ध काटेबासर यात्रेला घटस्थापनेनं सुरुवात. मंदिर आणि गावात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. भंडाराच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागानं अस्वलाला केलं जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवीन भर. वन्यजीव अभ्यासक आणि वन अधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी. कोळचा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा पक्षी. सांगलीच्या अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र. रस्त्यावर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्यानं 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षासाठी तब्बल 275 कोटी रुपये खर्च करणार. बीएमसीच्या घराच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरासाठी 10,000 जणांची नोंदणी. आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज अनिश्चित. महापालिकेकडून 426 घरांची लॉटरी. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल बंद राहणार. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतला नवा विक्रम. एका दिवसात 1,39,00,000चा दंड वसुली. 17,383 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी. 948 विनातिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. फुकट्यांकडनं एकूण 6.66 लाखाचा दंड वसूल. मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट. पण भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठं यश. 3 दिवसाच्या काळात तब्बल 6 कोटी रुपयाची कमाई. बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबरपासून नियम लागू. 12वीच्या बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ. 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच पैसे काढता येणार. मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट. व्हॉट्सअप युजर्सला झटका. चॅटजीपीटी आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअपवर फक्त मेटा एआय असिस्टंटच वापरता येईल. मेटाची घोषणा. पुढील 15 दिवस वातावरणामध्ये बदल होणार. ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारामध्ये वाढ. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटामध्ये रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ. ढोलकी बासरीचे स्वर. आदिवासी बांधवांचा थाट्या बाजारात उत्साहात साजरा.
नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणाला रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता, 16 टन कचरा उचलण्यात आला. सतत वीज पुरवठा खंडित, बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणाच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसापासून वीज पुरवठा खंडित. सौर ऊर्जेनं गरजू मध्यमवर्गीयांची 5 लाख घरं उजळणार. छत्रपती संभाजीनगरातील 10,000हून अधिक घरांचा समावेश. सप्तशृंगी मातेचं मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन. 6 नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री 12पर्यंत दर्शन व्यवस्था सुरू असणार. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवाचा उत्साह. हत्तीचं वाहन असलेल्या रथोत्सवाचं जळगावातील कैलास भोळे कुटुंबियांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि रथाची आरती करण्यात आली. सोलापूरमधील व्यापाऱ्यांची सोन्यासारखी प्रामाणिकता. ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं 4 तोळं सोनं केलं परत. स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. वंचितचे पदाधिकारी प्रमोद कुटे परभणीहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. जनआक्रोश मोर्चामध्ये होणार सहभागी. मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची दाट शक्यता. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमित्त 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आमदार समाधान आवताडे यांनी दिलं निमंत्रण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर. अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं होणार उद्घाटन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 27 ऑक्टोबरला मुंबई दौरा. मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याआधी तयारीची पाहणी. माझगाव डॉक या ठिकाणी अत्याधुनिक जहाजाचं होणार लोकार्पण. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांच्या वादात नवा ट्विस्ट आहे. धनंजय मुंडेंचा जुना साथीदार आता विरोधात आहे. विश्वासू दीपक देशमुख धनंजय मुंडेंची साथ सोडण्याच्या तयारीत. चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं अटक करा. संजय राऊतांचं विधान. राजकारणामध्ये मोठी खळबळ. आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे राऊत कोण? चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. प्रतिकात्मक कार्टून सोशल मीडियावर व्हायरल करत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावलाय. मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव असल्याचा ठाकरेंचा तोरा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. भंडाऱ्यात मंत्री बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना तंबी. बंडखोरांना नेत्यांचे दरवाजे 5 वर्षासाठी बंद. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत. मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार क्लास. नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित. रवींद्र धनगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब. महापौर असताना मोहोळ बडेकर बिल्डरांची गाडी वापरायचे. मोहोळ यांच्या गाडीचे फोटो ट्विट करत धनगेकरांचा आरोप. पुरावा म्हणून गाडीचा नंबरही धनगेकरांकडून ट्विट. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सध्याच्या राजकारणावरनं टीका केली आहे. विचारांशी निष्ठा असलेला एकही नेता उरलेला नाही. विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर आहेत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सोलापुरातील सभेत केलंय. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंगचा बॉम्ब. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण. बोगस मतदान न होण्यासाठी करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राच्या यादीमध्ये अनेक दुबार मतदार. सातत्यानं होणाऱ्या स्थलांतरामुळे एक मतदाराचं नाव 2 ते 3 ठिकाणच्या मतदार यादीत असणं शक्य असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. काँग्रेस आता अति डाव्या विचारांकडे झुकली आहे. संविधानिक संस्थेवर हल्ला करणं लोकशाहीसाठी धोकादायक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवीन ओळख. एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी 223 एकर जागेचं हस्तांतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. परवानगी नाकारूनही वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम. पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात वंचितचा मोर्चा. पदाधिकाऱ्यांविरोधातले गुन्हे मागे घेण्याची प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा आज पाहणी दौरा. छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीपासून ते बाणगंगेपर्यंत दौरा. समुद्रकिनारी तलाव परिसरात तयारीचा घेणार आढावा. देशभरातील मतदार यादी बनवण्याचं मोठं काम सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी या बैठकीचं नेतृत्व केलंय. रमेश पाटील यांचा रवींद्र धंगेकरांना फोन. तुम्ही जे करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं. मनोज जरांगे समर्थक रमेश पाटील यांचं वक्तव्य. आमदार आदित्य ठाकरेंचं मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भातलं प्रेझेंटेशन राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगानं नक्की पाहावं. संजय राऊत यांचं वक्तव्य. सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडनं साकारण्यात आली विजयदुर्गा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी. चंद्रपूरमधील कोलाम आदिवासी समाजात दिवाळीनिमित्त घुसाळी आणि दंडार या पारंपरिक नृत्याचं आयोजन. नांदेडमध्ये महिला सफाई कामगारांना साडी चोळी आणि मिठाई देऊन केली दिवाळी साजरी. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीनं वाटप. दिवाळीतील सुट्ट्यानिमित्त मालवण, देवबाग आणि तारकलीमध्ये पर्यटक दाखल. परभणीमधील ताडकसाळ शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली. आगीत 2 एकर ऊस जळून खाक आहे. आरोपी विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. आंध्र प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग आहे. 11 जणांचा मृत्यू. शनिवार वाड्यावर किन्नर समाजाचं आंदोलन. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून केला निषेध. मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण. किन्नर समाजानं घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन. भारत जगातील 10 सर्वाधिक वनसमृद्ध देशांपैकी एक. एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत 10व्या क्रमांकावर. गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय वाढ. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय. आसियान शिखर परिषदेला मोदींऐवजी जयशंकर व्यापक धोरणात्मक भागीदारींवर चर्चा करणार. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार. ट्रम्प यांनी भारताच्या निर्णयाबद्दल बोलू नये. शशी थरूर यांचं रशियन तेलाच्या मुद्द्यावर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खडेबोल. परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका. रायगड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल. तयार भातपीक शेतातील पाण्यात आडवं. भाताच्या दाण्यांना कोंब फुटण्याची भीती. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. हिंगोलीतील तुप्पा गावातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन सरकारनं न पाळल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप व्यक्त. राज्यात 265 तालुक्यात 100%हून अधिक पाऊस. राज्यातील 398 पैकी तब्बल 265 तालुक्यात 100%हून अधिक पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे. यवतमाळमध्ये दिवाळीनंतरही कापूस वेचणी नाही. पावसामुळे कापूस पिकांवरील पात्या गळून पडल्या. उत्पन्न खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत. वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध. तर यंदाचा रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन होणार.
यवतमाळमध्ये फक्त 61,000 शेतकऱ्यांनी केली कापूस विक्रीची नोंद. 3.5 लाख शेतकरी कापूस किसान ॲपवर पोहोचला नाही. सोलापूरमध्ये द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फिरवल्यानं संपूर्ण बागेचे नुकसान. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल. सिंधुदुर्गामध्ये पावसामुळे भात कापणी रखडली. पावसामुळे उभी पिकं आडवी. शेतकरी चिंतेत. पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. दीपक केसरकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. यंदा हरभरा गहू पिकाचं क्षेत्र वाढणार. कृषी विभागाची तयारी. 2.3 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. अमरावतीच्या मेळघाटातील शेतकऱ्यांचा शासकीय कार्यालयावर मोर्चा. मक्याला 2,400 रुपये भावासाठी आंदोलन. नांदेडच्या बोथेलीमधील बियाण्याची कृत्रिम टंचाई दाखवून केंद्र चालकांची जास्त दराने विक्री. संतप्त शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकाचा घेरावा. सिंधुदुर्गमधील दौडा मार्गमध्ये जंगली हत्तीमुळे दर दिवशी लाखो रुपयाचं नुकसान. मिळणारी नुकसान भरपाई ही होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी. वाढीव नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी. नागपूरमध्ये मध्यरात्री किराणा दुकानात घरफोडी. काही तासामध्ये 2 आरोपी गजाआड. आरोपींकडून 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीत राजाराम बापू पाटील साखर कारखान्यावरील बदललेलं नाव हटवलं. प्रवेशद्वारावरील लावलेली नव्या नावाची पाटी हटवली. जत पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पोलीस मुख्यालयातील सभागृहात नोटा उधळल्याचा प्रकार. पियुष मणियारवर गुन्हा दाखल. सुफी गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हाचा हा प्रकार. यवतमाळच्या चौसाळा जंगलात आढळलं मानवी अवशेष. लोहारा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मृताची ओळख पटवण्याचं पोलिसांपुढे आव्हान. शेतकऱ्यांची सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. अकोल्यातील धामणामधील शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन. नाशिकच्या निफाडमध्ये आशा वर्करचा लैंगिक छळ. रुग्णवाहिका चालकांकडून लैंगिक छळ. 18 ऑक्टोबरला ड्युटीवर असताना धक्कादायक घटना. आशा वर्करच्या सुरक्षतेसाठी धोरण जाहीर करण्याची मागणी. कोल्हापूरच्या गांधीनगर बाजारपेठेमध्ये चोरीच्या घटना. 5 जणांच्या टोळ्यांकडून 8 ते 9 दुकानात चोरीचा प्रयत्न. गांधीनगर पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. चोरी करणाऱ्या टोळक्यांचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती. पुण्यातील गुंड निलेश घायवळची कार केली जप्त. पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे. घायवळनं उसाच्या शेतात लावली होती कार. खर्डी जामखेडमधनं पोलिसांनी कार जप्त केली आहे. बेकायदेशीर हातभट्टी दारूची निर्मिती. हातभट्टीवर वडगाव. मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.